आज आहे ना आपली प्रायव्हेट बुकिंग होती, कारण की एअरपोर्टची बुकिंग असल्यामुळे एकदम खुश होता तुमचा भाऊ. कारण का रे, या कस्टमरला लोकलला फिरवलं होतं. लोकलला फिरवलं असताना कस्टमर बोललं, "उद्या तुम्ही मलाच घ्यायला या आणि एअरपोर्टला जायचं." म्हटलं, "चालेल ना." म्हणे, "किती घेईल?" "फक्त ₹1000 द्या." म्हटलं, ओलाची ₹1000 जरी बुकिंग असली एअरपोर्ट एकदम भारी काम होतं. कारण तिकडून काही ना काही लोकेशन लागून जातं. मग फायनल तुमचा भाऊ एक्सप्रेस इनला पोहोचला आणि कस्टमरला पिकअप केलं. पिकअप केल्याच्यानंतर डायरेक्ट एअरपोर्टच्या दिशेने निघलो. एअरपोर्टला पोहोचल्याच्यानंतर बघतो काय एवढ्या दुनियाभरच्या गाड्या, म्हटलं इथं काही लोकेशन लागतं का नाही काय माहिती. मग काय लगेच रिसॉर्ट बुकिंग पडली. म्हटलं क्या बात आहे. कस्टमरला फोन करून दिला होता, एक्स्ट्रा पैसे लागतील. कस्टमर म्हटलं घेऊन टाका, काहीच विषय नाही. मग काय तुमचा भाऊ एकदम रपसाप निघाला डायरेक्ट रिसॉर्टला. आणि पैसे एक्स्ट्रा का बरं माहिती का, 8-9 किलोमीटर डायरेक्ट सिटीमध्ये एमटी यावं लागतं, कारण इकडे काही सेटिंग लागत नाही. बघू शकता, हेच ते रिसॉर्ट आहे भावानं, एकदम तगडं रिसॉर्ट बरं का, एकदम निवांत ठिकाणी. आणि इथं आजूबाजूला सुलावाईन हे त्याच्यामुळे नाही का रिसॉर्ट पण बनवलेलं आहे. इथं रिसॉर्टला खूप गर्दी असते, जबरदस्त रिसॉर्ट आहे. फायनली कस्टमरला सोडलं, कस्टमरला म्हटलं बॅगी वगैरे काढून घ्या तुम्ही, आणि गाडीने एकदम टाकाटक पाहून कस्टमर बी खुश झाले. कस्टमरला देऊन टाकला नंबर, म्हटलं काही असेल तर सांगून द्या, नाही तर इथले रिसॉर्टच्या गाड्या वगैरे भेटून जातील तुम्हाला, काही अडचण नाही. कस्टमर घाबरून गेलो, तर कस्टमरला वाटलं एवढ्या जंगलात गाड्या भेटता काही भेटतं. म्हटलं भेटता, टेन्शन न घेऊ. आणि तितक्यात आपल्या भाच्याची एंट्री झाली, म्हणजे भाच्याची बुकिंग तिथंच होती. म्हटलं क्या बात आहे. दोन्ही गाड्या इथं आल्याच्या नंतर म्हटलं अरे बाप, लकीली दोन्ही गाड्या बाजूलाच उभे राहिल्या. कस्टमर बघायला लागलं, म्हणजे दोन्ही नंबर सेम आहे. म्हटलं सेमच नंबर आहे, काहीच विषय नाही. अजून 2 गाड्या, म्हटलं 4 गाड्या सेम नंबरच्या. म्हटलं क्या बात आहे यार, आपको जरूर फोन करेंगे. म्हटलं नक्की फोन करा. म्हटलं काहीच विषय नाही, तुम्ही कधी फोन करा, आम्ही तुमच्यासाठी सेवेत येतो. म्हणजे इथं काही गाड्या नाही भेटल्या तरी आम्हाला कॉल करा, आम्ही बिंदास येतो. कारण की आमच्या गाड्या कधी बी सेवेत राहील, तुमच्या टेन्शन इथं काही थांबण्यात मजा नाही. म्हटलं डायरेक्ट नाशिकला जायचं, कारण की 8-9 किलोमीटर एमटी जावं लागतं, कारण की नाविलाच आहे मावून, कारण की इकडून काही सेटिंग लागत नाही. आता भेटून एक ब्लॉग, तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद पब्लिक.